सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे जडो तुझे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया मायेचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाव ही मज प्रेम सर्व काळ येई माझ प्रेम सर्व काळ येई माझ प्रेम सर्व काळ विठो मावली हे हाती वरदी विठो मावली हातीवर मावली हे हाती वरदी विठो मावली हातीवर संचोरो निराही हृदय माझा राही हृदय माझा राही हृदय का माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाव देई मज प्रेम सर्व काळ येई माझ प्रेम सर्व काळ येई माझ प्रेम सर्व काळ तुका मने काही न मागे आणि ग तुका मने काही न मागे आणि ग तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम ठोबार कुमाई विठोबार खुमाई ठोबार कुमाई विठोबार खुमाई ठोबार कुमाई विठोबार खुमाई ठोबार कुमाई विठोबार माई ठोबार कुमाई विठोबार खुमाई ठोबार कुमाई विठोबार माई गौरी कृष्णा हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरी हरी जय जय राम कृष्णा हरी हरी जय जय राम कृष्णा हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम जय राम आलोचनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो झाले साजन रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव माधव बरवा तुहा माधव हा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा सोहा सोहा विठ्ठल बरवा तुहा माधव
माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून माधव बरवा तो हा माधव बरवा. हा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवी वरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरा. सुखाचे आदर बाप रखुमा देवी वरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम. जय 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 राम राम क्षणोक्षणा हाची करावा विचार हाती करावा विचार. क्षणोक्षण हाची करावा विचार हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आविष्य खातो काळ सावधान आविष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी समागमी धरावी आवडी. संत समागमी धरावी आवडी समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तू कामने इह लोकीचा व्यवहारे कामने इह लोकीच्या व्यवहारे तू कामने इह लोकीच्या व्यवहारे कामने इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो डोळे भरून राहो नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान भविष्य खातो काळ सावधान भविष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाई पारकुमाई पारकुमाई विठो पारकुमाई पारकुमाई क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षण हाची करावा विचार क्षणोक्षण हाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षण
विचार क्षणोक्षण हाची करावा विचार तारावया पार भव सिंधू तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तरावया पार भवा सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ क्षण हाची करावा विचार क्षण हाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तारावया पार भव सिंधू तारावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ विषखातो काळ सावधान 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 आविषखातो काळ सावधान आविषखातो काळ सावधान सावधान आविषखातो काळ आविषखातो सारे गप ग गपध पध सा साध पगरे सा अभिषखातो काळ हे माऊली 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 हे माऊली 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 माऊली
हविष्य खातो काळ सावधान हविष्य खातो काळ सावधान हविष्य खातो काळ हविष्य खातो काळ हविष्य खातो हविष्य खातो काळ हविष्य खातो काळ सावधान हविष्य खातो हविष्य खातो हविष्य खातो काळ सावधान हविष्य हविष्य खातो काळ सावधान हविष्य खातो काळ सावधान हविष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल पुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ताळेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की भक्त हनुमान जी महाराज की बोलो रे भाई सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी संभाजी महाराज की जय भगवान बाबा महाराज की जय विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमर्थ्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाय आ पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया
दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी पावनी श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में पवन कुमार पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार चलो आओ पवन कुमार पधारो कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो कीर्तन में हरि कीर्तन में क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठला 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 हरे विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे कळस असणारे खिशात नाही धान समाजात नाही मान खिशात नाही धान समाजात नाही मान पाणी प्यायला फुटकं माठ आणि जेवण करायला तुटकं ताट असताना सुद्धा थेट वैकुंठाची वाट असणारे जिजाई रमण छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु धर्मगुरु आपल्या सर्व जगाचे गुरु असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा अभंग नसून चार चरणाचा उत्कृष्ट उपदेशपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरिता घेतला विठ्ठला 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 अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. तुकाराम महाराज म्हणतात की क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. तुकाराम महाराज म्हणले का वर्षानुवर्ष करावा विचार, दिवसेंदिवस करावा विचार, असं म्हणले का तुकाराम महाराज? तर नाही. तुकाराम महाराज म्हणतात की क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. क्षण म्हणजे किती असतात तो? वर्ष, महिना, महिन्यात आठवडा, आठवड्यात तास, तासामध्ये मिनिट, मिनिटात
सेकंद सेकंद क्षणाला विचार करायचा. पण विचार कोणता करायचा आहे? ह्या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करायचा आहे. क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हा जो भवसागर आहे, या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करण्यासाठी आपल्याला तुकाराम महाराज उपदेश करतात की बाबांनो, तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा. क्षणाक्षणाला विचार का करायचा आहे? कारण हा नरदेह आपल्याला पुन्हा पुन्हा भेटणार नाही. हा एक तर नरदेह दुर्लभ आहे. हा नरदेह एवढा भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय, मग त्याचा गैरवापर करून जमणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की काय करायचे? क्षणाक्षणाला विचार करायचा. क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विचार का करायचाय? कारण नाशिवंत देह जाणार सकळ, एक ना एक दिवस आपल्याला जायचंय. त्याच्यामुळे काय करायचंय? या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करायचा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपण जे म्हणतो ना, मी 20 वर्षाचा आहे, मी 21 वर्षाचा आहे, तर नाही, आपण काळाच्या जबड्यात जातोय. देह जाणार जाणार, 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 देह जाणार जाणार. त्याची काळोबा खाणार, त्याची काळोबा खाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार. त्याची काळोबा खाणार, त्याची काळोबा खाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार. देह जाणार जाणार, त्यासी काळोबा खाणार. हा देह कसा आहे? आपण काळाच्या जबड्यात जातोय. दिवसेंदिवस जे आपलं वय वर्ष वाढतंय ना, तर आपलं आयुष्य पण तेवढंच कमी होत चाललंय. आयुष्य जात आहे काळ जपत से सोहिताचा गोरवा, ध्यानी राहा श्रीहरीच्या, ध्यानी राहा श्रीहरीच्या, ध्यानी राहा श्रीहरीचा, ध्यानी राहा श्रीहरीचा. आयुष्य जात आहे पहा काळ जपत से सोहिताचा घोरवा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. जात आहे पहा काळ जपत सोहिताचा घोरवा, ध्यानी राहा श्रीहरीचा. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे सोहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीचा. या प्रमाणामध्ये पण काय सांगितले? या अभंगामध्ये पण काय सांगितले? आयुष्य जात आहे पहा. हे आयुष्य जात आहे. हे आयुष्य काय थांबायलंय का? आपण इथंच थांबलोत. इथं थांबलोत म्हणजे मिनिट सेकंद तास हे चालणार थांबतंय का? तर नाही. ते काय होतंय? आयुष्य आपलं जातंय. आपण काळाच्या जबड्यात जातोय. पण त्याच्यासाठी काय करायचं? क्षणाक्षणाला विचार करायचा. पण का? कारण हा काळ आपल्याला घेरणार आहे. आपण या काळाच्या जबड्यात जाणार आहोत.
पण काळाच्या जबड्यात न जाता या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करायला तुकाराम महाराज सांगतात. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या समागम, संतांच्या संगतीमध्ये जा. संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला त्या परमार्थाची प्राप्ती सुद्धा होणार नाही. आणि धरावी तातडी परमार्थाची. काय करा? संतांच्या संगतीमध्ये तर जाच, पण काय करा? संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर परमार्थाची आवड तातड लवकरात लवकर करून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार आहे, नका डोळे धुरे भरून राहो. तुकाराम महाराज म्हणतात की हा जो इह लोक आहे, इह लोकीचा व्यवहार आहे, नका डोळे. धूर म्हणजे हा जो अहंकाराचा धूर आहे ना, मी माझा संसार या ज्या गोष्टी आहेत ना, हा अहंकाराचा धूर नाहीसा करा आणि त्या परमार्थाचं नामचिंतन करा. त्या परमार्थाच्या प्राप्तीसाठी क्षणाक्षणाला विचार करा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठला 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 हरी विठ्ठला आला विठ्ठला 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 अभंग तुकाराम महाराजांचा आहे. पण अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं फार गरजेचं असतं. आपल्या गावामध्ये कीर्तन महोत्सव, वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र गुणगौरव सोहळा, त्यामध्ये 4 दिवसाचा सप्ताह आपल्या गावामध्ये आयोजित केला आहे. आणि त्या 4 दिवसाच्या सप्ताहामध्ये मला 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या हाती आली. खरंच मी माझं परमभाग्य समजते. आणि ज्यांच्यामुळे ही कीर्तनरूपी सेवा माझ्या हाती आली असे असणारे, आपल्या गावचंच वैभव असणारे, आपल्या गावचे पुत्र असणारे अनंत महाराज कांडके, खरंच तुमचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही एवढं सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये मला कीर्तन करण्याची संधीही दिली. तसंच माझ्या कीर्तनाकरिता आता आपण खूप सुंदर चाल ऐकली असे असणारे आपले गोपाल महाराज आणि राम महाराज यांनी सुंदर अशी आता चाल ऐकली. किती गोड गळा आहे बरं, किती गोड कंठ आहे. असं वाटतं की नाही साक्षात सरस्वती माता त्यांच्या जिभेवरती वास करतायत. मी तर अशी भगवान परमात्म्याला प्रार्थना करेन की अशीच तुमची प्रगती होत जावी. मी तुमच्या एवढी नाही, तुमच्या एवढी महान नाही, तुमच्यापेक्षा लहान आहे, तरी पण मी भगवान परमात्म्याला प्रार्थना करते की तुम्ही जे काम तुमच्या हाती घेतले, तुम्ही एक दिवस महाराष्ट्रात चमकल्याशिवाय राहणार नाही. खूप सुंदर तुम्ही दोघांनी ही चाल म्हटली. खरंच मी तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सुंदर अशी मृदुंगाची साथ देणारे माणिक महाराज गरड महाराज, खूप सुंदर वादन आहे. तसंच माझा गुरुभाऊ कृष्णा महाराज खांडगे, नगर जिल्ह्यातला आहे, पाथर्डी तालुक्यातला, खूप सुंदर मृदंग वाजवतो. ॲक्टोपॅड सुद्धा तेवढा सुंदर वाजवतो, कीर्तन सुद्धा तेवढंच चांगलं करतो, गायन सुद्धा तेवढंच चांगलं करतो. सर्व गुण संपन्न असणारे आमचे कृष्णा दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अजून जोरात वाजवा, पैसे द्यायचेत काय. खूप सुंदर त्याचं सुद्धा वादन आहे, त्याचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते. तसेच गरड महाराज असतील त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते. आपल्या गावातील उत्तम महाराज असतील, तसंच विठू आबा असतील, आनंद भाऊ असतील, अजून माऊली काका असतील. आणखीन मला जर कधी कोणत्या गोष्टीमध्ये अडचण आली तर मला पाठीमागे कायमस्वरूपी हात धरून राहणारे तात्या रस्त्याचे राजभाऊ कराड तात्या असतील, त्यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तसंच आपल्या गावचं वैभव असणारे माऊली काका, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते. गावातील विनेकरी बाबा, त्यांचं तर करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण ते निस्वार्थपणे सेवा करतात. निस्वार्थपणे जर कोणी सेवा करणार असेल ना, तर बाबा असतील, बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते. तसेच गावचे सरपंच काका, उपसरपंच काका, पाटील, सगळे तसेच सगळे गावातील. आता मी प्रत्येकाचे काही नाव घेत बसणार नाही, कारण मी तुमच्याच गावची तुमचंच लेकरू आहे. कुठं सगळ्यांचे नावं घेत बसू. मला तर आता अशी इच्छा आहे की सगळ्यांचेच नावं घ्यावेत, पण सगळ्यांचे जर नावं घेत बसले ना तर अख्खी पहाटच होऊन जाईल. तर कीर्तन काय उद्या सोडवावं का.
जसं गावातील सर्वच पुरुष मंडळ महिला मंडळ असतील आणि आपल्याच गावचं वैभव खूप लवकर महाराष्ट्रामध्ये फेमस व्हावी, प्रसिद्ध व्हावी. आपल्याच गावच्या 2 कन्या असतील, प्रणिता दिदी पडुळकर आणि समृद्धी पडुळकर. ह्या दोघी पण खूप कमी दिवसात आणि कमी वेगामध्ये खूप उंच भरारी घेणार आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या कीर्तनामध्ये त्या थांबल्या आहेत. त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते. माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते, माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. संप्रदायामध्ये तुकाराम महाराज, वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज, पण 5 असे मेन संत होऊन गेले का त्यांच्यामुळे हा संप्रदाय चालतोय. पहिले म्हणजे माऊली ज्ञानोबाराया, दुसरे म्हणजे नामदेव महाराज, तिसरे म्हणजे तुकाराम महाराज, चौथे म्हणजे एकनाथ महाराज आणि 5वे म्हणजे चोखोबाराय. या 5चा 5 सिद्धांत त्यांचा हा संप्रदाय तयार झालाय. माझ्या माऊली ज्ञानोबारायांकडे किती ज्ञान आहे, किती ज्ञानी आहेत माझे ज्ञानोबाराय. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा ज्ञानाचा सागर. सखा माझा ज्ञानेश्वरा, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, सागर. सागरामध्ये जेवढं पाणी आहे त्याच्यापेक्षा सुद्धा ज्ञान असे असणारे ज्ञानोबाराय. ते या वारकरी संप्रदायातले पहिले. दुसरे कोण तर नामदेव महाराज. ज्ञानेश्वर महाराजांकडे ज्ञान, नामदेव महाराजांकडे प्रेम, तुकाराम महाराजांकडे वैराग्य, एकनाथ महाराजांकडे भक्ती आणि चोखोबारायांकडे गुरुनिष्ठा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अशा 5चा सिद्धांत असणारे वारकरी संप्रदायाचे हे मेन संत आणि त्यापैकीच तुकाराम महाराजांचा अभंग आजच्या सेवेकरिता घेतलाय. आणि एकनाथ महाराजांकडे बघा भक्ती आहे. किती भक्ती आहे की साक्षात भगवान परमात्म्याने त्यांच्या घरी येऊन कावडीने पाणी भरावं, एवढी भक्ती एकनाथ महाराजांकडे. त्यांनी काय दिलं हो आपल्याला? एकनाथी भागवत दिलं, कुठ अभंग दिली, किती सुंदर अभंगाची रचना केली. ते जर लोकांना कळत नसेल तर त्यांनी भारुडाची रचना केली. किती सुंदर पिंगळा बरं. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. हो सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी बा आमचं काय बा जाईल, हो एका जनार्दनी बा आमचं काय बा जाईल,
पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी गुळगुळा वाजती टाळ जन जनात नाद रसाळ गुळगुळा वाजती टाळ जन जन गुळगुळा वाजती टाळ जन जुना नाद रसाळ निर्गुण निराकार झाला माहुर माझ गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव शकून 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 सांगा बया आलय माई माझ नाव 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 अहम वाग्य सोहम वाग्य प्रेम नगरावारी सावध होवणी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची या शेजारणीना बरं नाही केलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो पंढरीला नेलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो येडी म्हणतात मला येडी म्हणतात येडी म्हणतात मला येडी म्हणतात मला येडी म्हणतात येडी म्हणतात हो येडी म्हणतात मला येडी म्हणतात येडी म्हणतात मला येडी हो येडी म्हणतात मला येडी म्हणतात येडी म्हणतात मला येडी मला येडी म्हणतात येडी म्हणतात मला येडी हो येडी म्हणतात मला येडी म्हणतात येडी म्हणतात मला येडी पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग अवघा अवघा धागड धिंगाग 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 हो हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरती 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 शेवटी बा सरती शेवटी बा टाळ बांधून नेहिल सरती शेवटी बा जय हो सरती शेवटी बा टाळ बांधून नेहिल सरती शेवटी बा सरती शेवटी बा टाळ बांधून नेहिल सरती शेवटी बा एका जनार्दनी बा आमचं काय बा जाईल हो एका जनार्दनी बा आमचं काय बा जाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी सगळं का घेतलं माहिती सगळे सुकलेल्या फुलासारखे झाले होते सगळेच म्हणून म्हटलं थोडंसं हसवावं चांगलं वाटलं का नाही पण इतकं सुंदर आपल्याला संतांनी ज्ञान दिलंय किती सुंदर भारुडं दिली बरं एकनाथ महाराजांनी किती भक्ती असेल त्यांची त्या भगवान परमात्म्यावर ती क्षणाक्षणाला विचार करत असतील की नाही की आपण या भवसागरातून तरुण गेलो पाहिजेत इतकं सुंदर एवढे सुंदर भारुडं आपल्या नाथबाबांनी दिली आज ज्यांचा अभंग घेतलाय असे असणारे तुकाराम महाराज त्यांचा अधिकार किती आहे
एक दिवस तुकाराम महाराजांच्या घरी पित्राचा कार्यक्रम होता. आता झाले ना पित्र, तसा तुकाराम महाराजांच्या घरी पित्राचा कार्यक्रम होता. पित्राचा कार्यक्रम आहे पण घरात काहीच नाही, गहू नाही, साखर नाही, जे जे स्वयंपाकाला लागतं ते काहीच नाही. एक दिवस जिजामाता म्हणजेच आवली माता तुकोबारायांना म्हणतात त्या पित्राच्या दिवशी सकाळी की अहो स्वामी, आज आपल्या घरी पित्राचा कार्यक्रम आहे आणि पित्राचा कार्यक्रम असल्या कारणाने घरामध्ये काहीच नाही. पित्र तर जेव घालावे लागतील, पितृदोष जर घराला लागला तर चांगलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात मग काय करायचं. आवली माता म्हणतात की घरामध्ये गहू नाही, साखर नाही, काहीच नाही घरामध्ये. तुम्ही काय करा, शेतामध्ये जो गहू लावलेला आहे ना तो गहू तुम्ही काढून घेऊन या. गहू काढून घेऊन या म्हटल्याच्या नंतर तुकाराम महाराज गहू आणण्यासाठी निघाले. पण तुकाराम महाराज काय शांत जात असतील का हो? अजिबात नाही. तुकाराम महाराजांचं नामस्मरण चालू आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा. टाळी वाजवा सर्वांनी. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुकाराम महाराज शेताकडे निघालेत पण कसे, भगवंताचं नामस्मरण करत करत. विठ्ठल माझा माझा, तुकोबारायांचं नामस्मरण चालू आहे आणि तुकाराम महाराज शेतामध्ये जाता जाताच गावातल्या सावकाराने आवाज दिला. तुकाराम महाराज, अहो तुम्ही कुठे जाताय? सांगितलं गहू आणण्याकरिता जातोय, घरी पित्राचा कार्यक्रम आहे. अहो तुकाराम महाराज, तुम्ही तेवढ्या लांब जाईपर्यंत माझ्या शेतामध्येच गहू आहे ना, चला मी पण गहू काढतोय, आपण दोघं गहू काढू, तुम्हाला मी लवकर सुट्टी देतो, तुम्ही गहू घेऊन जा. आता तुकोबाराय म्हटल्यावर काय, तुकोबाराय स्वतःच्या शेतामध्ये गेले नाहीत, तुकाराम महाराज त्या सावकाराच्या शेतामध्ये गहू काढण्याकरिता गेले. पण आता घरी पित्र आहेत, काळजी कुणाला पडावी हो? तुकाराम महाराजांना नाही काळजी पडली तर जगाच्या बापाला काळजी पडली की आज तुकाराम महाराजांच्या घरी पित्राचा कार्यक्रम आहे आणि तुकाराम महाराज आज शेतामध्ये गहू काढण्याकरिता तिथेच थांबलेत. त्या जगाच्या मालकाने काय केलं, गणपती बाप्पांना आवाज दिला, गणपती बाप्पा तुम्ही इकडे या. गणपती बाप्पा म्हटले, असा अचानकच देवाने का बरं आवाज दिला असेल? गणपती बाप्पा देवाच्या समोर. पुन्हा देवाने आवाज दिला, हनुमंतराया तुम्ही पण इकडे या. हनुमंतराया पण आले. तेही विचारत की असा अचानक देवाने का बरं आवाज दिला असेल? सांगितलं, तुम्ही दोघ जण बैल व्हा बैल. काय सांगितलं? तुम्ही दोघ जण बैल व्हा बैल. कोणाला सांगितलं? विद्येचे देवता असणारे गणपती बाप्पा आणि मारुती रायांना सांगितलं की तुम्ही देव व्हा. मारुती राया म्हणतात, मी एवढी मोठी मोठी पर्वत उचलली आणि मी बैल होऊ? अजिबात नाही देवा, मी बैल होणारच नाही. असं सांगितल्याच्या नंतर देव म्हणतात की आपल्याला तुकाराम महाराजांच्या घरी देहूला जायचंय. देहूला तुकाराम महाराजांच्या घरी? अरे वा, लगेच बैल होतो. हनुमंतराया बैल झाले, गणपती बाप्पाही बैल झाले
आणि जगाचा बाप असणारे पांडुरंग परमात्माने स्वतः तुकाराम महाराजांचं रूप धारण केलं आणि स्वतः आता बैलगाडीमध्ये कामधेनू गाईचं तूप वगैरे सगळं सामान टाकून जगाचा बाप देहूला निघालेत. पण कसे निघालेत? लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, अन देहूला जायाची गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची. करणी तयारी बाई बांधलं गटोरा, खंडराया गाडी हाकतोया पुढं, मारुती राया गाडी हाकतोया पुढं. करणी तयारी बाई बांधलं गटोरा, मारुतीराया गाडी हाकतोया पुढं. गणपती बाप्पा गाडी हाकतोया पुढं. हौस मला देहूला हो जायाची, हौस मला देहूला हो जायाची, तुकोबारायांना पाहायची गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची आली विठोबारायाची, गाडी घुंगराची. जगाच्या बापाला काळजी पडली आणि पांडुरंग परमात्मा बैल झुपून देहूला येण्यासाठी निघाले. देहूला येऊन पोचतात. त्या देवाने तुकाराम महाराजांचं रूप धारण केलेलं आहे आणि देव आवली मातेला आवाज देतात की आवले अगं जरा इकडे. स्वामींनी मला आवाज दिला. आवली माता घरातून पळतच बाहेर आले की का हो काय झालं बघ, आज आपल्या घरी पित्र आहेत ना, मी हे सगळं सामान आणलंय. एवढ्या खुश. कोण? आवली माता. बायका कोणाचे भक्त असतात? देवीच्या भक्त असतात. माहिती ना पुरुष मंडळ, बायका देवीच्या भक्त असतात. आवली माता पळतच घरात आणि अंबाबाईच्या फोटो पुढे हात जोडून, बरं झालं ग बाई तुम्हाला माझ्या नवऱ्याला संसारामध्ये आणलं, नाहीतर त्या काळ्या विट्याचं नाव घेऊच माझा नवरा परेशान आहे. असं कोण म्हणतंय? आवली माता म्हणते. आवली माता आता तिकडून इकडे आल्या, म्हणजे सामानाच्या त्या ठिकाणी आल्या, बैलगाडीच्या तिथं आल्या, सगळं सामान उतरवलं आणि आता स्वयंपाक कोण करणार आहे दादा? तर जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आता स्वयंपाक करणार आहेत. चूल मांडली, चुलीवरती कढई ठेवली, त्यामध्ये खीर करायची होती. एक गोष्ट सांगा मला, आपल्या घरात आपली आई 4 ते 5 जणांचा स्वयंपाक करते. स्वयंपाक किती छान होतो. आपण काय करतो तो स्वयंपाक आवडीने खातो की नाही? तर आता तुम्ही विचार करा की जगाचा बाप स्वयंपाक करणार आहेत, मग स्वयंपाक किती सुंदर होईल हो. जशीच देवाने फोडणी टाकली तशी फक्त तुकोबारायांच्या घरात नाही, गल्लीत नाही, तर अख्ख्या देहूमध्ये वास दरवळला की अरे एवढा सुंदर वास, एवढा सुंदर सुगंध कुठून येत आहे बरं? अर्धे लोक तर वासानेच जेवण करायला आले. संध्याकाळचे 5 वाजले, लोक जेवू जात आहेत आणि आता सावकार तुकोबारायांना म्हणतो की तुकाराम महाराज आता तुम्ही काय करा, ही गव्हाची ही पेंडी घ्या आणि तुम्ही घरी जा, त्यातले गहू काढा, त्यात ते काय करता ते गव्हाचं सगळं करा आणि तुम्ही काय करा, आता तुम्ही तुमचे पित्र जेवू घाला. पित्र जेवू घाला म्हटल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी डोक्यावरती पेंडी घेतली आणि तुकाराम महाराज आता गावापर्यंत आलेत. पण जगाच्या बापाला काळजी पडली की अरे आता आपल्याला निघायला हवं, तुकाराम महाराजांची येण्याची वेळ झाली आहे. देवाने काय केलं, सगळं जे साहित्य उरलेलं होतं ते पटकन त्या बैलगाडीमध्ये टाकलं आणि देव निघून गेले. तुकाराम महाराज असे गावामध्ये आले. तुकाराम महाराज असे गावामध्ये येत आहेत, तसं एक 80 वर्षाचे बाबा, 50 वर्षाचे बाबा, 20 वर्षाची मुलं तुकाराम महाराजांना म्हणतात की महाराज काय सुंदर खीर केली होती हो तुम्ही. 80 वर्ष झाली मला, मी आतापर्यंत जन्मल्यापासून अशी खीर कधीच खाल्ली नाही आणि एवढं माझं पोट कधीच भरलं नाही. फोडणी जगाच्या बापाने दिली होती. किती सुंदर खीर झाली असेल. प्रत्येक जण नवल करतोय की तुकाराम महाराज काय सुंदर जेवण झालं, एकदम मन तृप्त झालं, पोट भरलं. प्रत्येक जण तुकोबारायांना म्हणतात, पण तुकोबाराय म्हणतात ही काय येडीबिडी झाली का काय, मी घरीच गेलो नाही आणि पित्र कसे जेवले असतील बरं. पण तुकोबाराया ज्यावेळेस
दारामध्ये येतात त्यावेळेस तुकोबारायांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तुकाराम महाराज म्हणतात की जगाच्या बापाला काळजी पडली, अरे देवा मला काळजी नाही आणि तुला काळजी पडली. एवढे अधिकार संपन्न तुकाराम महाराज की ज्यांच्या घरी येऊन भगवान परमात्म्यानं स्वयंपाक करावा एवढ्या अधिकार संपन्न तुकाराम महाराज काय म्हणतात तर अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणाचे करावा विचार, 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 क्षणोक्षणाचे करावा विचार. पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळा, नाशिवंत देह जाणार सकळा. एवढे अधिकार संपन्न तुकाराम महाराज काय म्हणतात की क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुकाराम महाराज म्हणतात की क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. विचार, विचार शब्दावर लक्ष द्या बरं का. विचार, आपण आपल्या आयुष्यामध्ये विचार करत असतो ना. चला आपलं वय वाढलं, 18, 19, 20, 21, 22 वर्षाचे झालोत की आपल्यावर जिम्मेदारी पडते. जिम्मेदारी पडल्यावर आपण काय करतो, त्या जिम्मेदारीचा विचार करतो. विचार, पण ती जिम्मेदारी पार पाडत असताना एखादा विचार जर चुकीचा निघाला तर आयुष्याची बर्बादी व्हायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. विचार शब्दावर लक्ष द्या. विचार, आपण आपल्या जीवनामध्ये एखादा विचार जरी चुकीचा केला तरी आयुष्याची बर्बादी व्हायला वेळ लागत नाही. आता विचार करत असताना त्या विचारावर आपला विश्वास सुद्धा असला पाहिजे की हा विचार कशा पद्धतीचा आहे. कारण या कलियुगामध्ये माणसाने जीवन जगत असताना विचार आणि विश्वास ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. विश्वासच आपल्याला एखाद्या गोष्टीवर नसेल तर काय उपयोग आहे हो. एका बाईचा एका नवऱ्यावरती अजिबात विश्वास नव्हता. अशीच दिवाळीची वेळ होती. दिवाळीची वेळ होती आणि तिला जायचं होतं माहेरी. पण पोराच्या परीक्षामध्येच स्वतःला तर जायचंय माहेरला, नवऱ्यावर तर विश्वास नाही. करावं काय. 2 दिवस विचार केला दिवाळीला जावं की नाही, जावं की नाही, जावं की नाही. तुमच्यापैकीही कुणीतरी केला असेल, पण तिचा विचार वेगळा आहे. तिने काय केलं, पोराला म्हटली बंट्या तुझे पेपर झाले नाहीत ना, तू इथंच थांब. तू ना आपल्या बाबावर लक्ष ठेव, बाबा कुठं जातात काय करतात. तिने अगोदरच नवऱ्याला अशी ऑर्डर दिली होती, तुम्ही जर घर
सोडून कुठं गेलात तर मी तिकडची इकडे येणारच नाही. तिने अगोदरच सांगितलेलं होतं. पण आता ती गेली माहेरला आणि बाप कोणाच्या जीवावर सोडला? त्या पोराच्या. नवरा आपला त्या पोराच्या जीवावर सोडला. ती गेली माहेरला, 3-4 दिवस तिथंच राहिली. पण ती काय करायची, दिवसात 6, 7, 8, 10, 15, 20 वेळेस त्याला फोन करायची आणि म्हणायची, हॅलो, का हो, कुठं आहात तुम्ही? घरीच आहे ग. मिक्सर चालू करा. मिक्सर कसं असंच चालू होतंय ना. चालू करा, बंद करा, ठेवा फोन. चालू करा, बंद करा, ठेवा फोन. मिक्सर चालू करा, चालू करा, बंद करा, ठेवा फोन. असे तिचे 15-20 त्याला फोन असायचे दिवसभरात. हाही कंटाळून गेला. म्हटला जाऊ द्या आता, मी काय बाहेर जातो फिरायला. ही दिवाळीहून मस्त साडी वगैरे घेऊन आली. म्हटली आता नवरा घरीच आहे, जेव्हा फोन करीन तेव्हा मिक्सर वाजते. गेल्या गेल्या एवढी सुंदर साडी मी नवऱ्याला दाखवणार. अशी खुश होऊन आली होती का नाही. जशी आली, दुपारची वेळ होती, आली. पोरगं घरात झोपलं होतं. त्याला उठवलं. उठ रे उठ, तुझा बाप कुठे गेलाय? तुला तर तुझ्या बापावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं का? झोपा काढायला सांगितलं होतं? अगं आई, तुला काय सांगू? काय सांगतोस म्हणजे काय? तुझा बाप कुठे गेला? तुझे पप्पा कुठे गेले? सांगितलं. आई, तू गेल्यापासून घरात मिक्सर आणि पप्पा गायबच आहेत. विठ्ठला विठ्ठला. आपण विचार करत असताना त्या विचारावरती विश्वास ठेवणं सुद्धा फार महत्वाचं आहे. मग तुकाराम महाराजांनी आपल्याला विचार करायला सांगितलाय. पण विचार जर चुकीचा ठरला ना तर सांगितलं की आयुष्याची बर्बादी व्हायला वेळ लागत नाही. एका गावामध्ये, एका राज्यामध्ये राजाने काय केलं, गायनाची परीक्षा ठेवली. खूप सुंदर गायक आले, खूप सुंदर, असेच खूप सुंदर गायक आले. आपल्या गोपाळ महाराजांसारखे, राम महाराज खूप सुंदर गायन करायला लागले. आणि नेमकं त्या राजाचा विषय होता गायन. त्याला खूप आवडत होतं. त्याने काय केलं, त्या सगळ्यांचं गायन त्याला ऐकलं ना, आवडल्यामुळं त्यानं काय केलं, त्यानं निश्चय बदलला की आजपासून राज्यामध्ये कोणीच डायरेक्ट ए जा, हे करा, ते करा, असं करा, तसं करा, इकडं जा, तिकडं जा, ही भाषाच वापरायची नाही. काय करायचं, सगळं गायनातच बोलायचं, सगळं गायनात बोलायचं. त्याच गावातला एक गृहस्थ सकाळी सकाळी दुकानावरती 6 साखर आणायला गेला आणि विचार केला, बायकोनं तर लवकर साखर सांगितली, पण राजाने नियम पण काढलाय की राज्यामध्ये कोणीच बिना गायनाचं बोलायचं नाही. आता बिना गायनाचं बोलायचं नाही, नेमकी साखर तरी कशी मागावी? त्यानं चालू केलं मागायला. अहो दुकानदार काका, दुकानदार काका. खूप वेळ त्यानं तिथंच घोळत बसला. अहो दुकानदार काका, दुकानदार काका, तुमच्या दुकानामध्ये अहो दुकानदार काका, दुकानदार काका, तुमच्या दुकानामध्ये साखर आहे का? नियमच काढला होता राजाने, गायनातच बोलायचं. दुकानदार म्हणले, हो आहे की दुकानात साखर. अहो दुकानदार काका, दुकानदार काका, साखर कशी किलो आहे? साखर कशी किलो आहे? साखर 50 रुपये किलो आहे. 50 रुपये किलो साखर आहे. 50 रुपयामध्ये काही डिस्काउंट नाही का? अहो गिराईक दादा, गिराईक दादा, तुम्ही जर साखर, गोड अशी साखर घेतली तर, 10 किलो साखर घेतली तर 5 रुपये डिस्काउंट मिळेल. गिराईक गेलं घरी. पण आता राज्यात काय मोठी घटना घडली. जो राजाचा राजवाडा होता ना, मागचा राजवाडा, त्या मागच्या राजवाड्याला अशी जर आग लागली का नाही, कित्येक सेवेकरी ती आग विझवतायत, पण आग काय विझतच नाही.
त्यातलाच एक सेवेकरी आला. आता लवकर सांगावं तर एका सेकंदात मरण आहे माझा, असा विचार कोणी केला? सेवकाने विचार केला. मी जर एका सेकंदात बोललो की राजेसाहेब आपल्या मागच्या वाड्याला आग लागली म्हटल्याच्या नंतर काय होईल? राजेसाहेब आपल्याला एका सेकंदात आपल्याला गळफास देऊन मारून टाकतील. म्हणून त्या सेवकाने बी गायनातच चालू केलं. राजेसाहेब राजेसाहेब आपल्या मागच्या वाड्याला, आपल्या मागच्या वाड्याला सेवेकरी दादा आपल्या मागच्या वाड्याला अरे काय झालं आहे? राजेसाहेब आपल्या मागच्या वाड्याला, आपल्या मागच्या वाड्याला त्यानं त्यातच 3 तास घातले. 3 तास आपल्या मागच्या वाड्याला. राजेसाहेब आपल्या मागच्या वाड्याला खूपच मोठी त्यात 10 मिनिट आग लागली आहे. आपल्या मागच्या वाड्याला खूपच मोठी आग लागली आहे. राजेसाहेब मला गप, शांतच. सेवेकरी मात्र शांतच. काय आपल्या वाड्याला मागच्या वाड्याला आग लागली? अरे आता सांगतात का मूर्खा? एवढा वेळ सांगायला काय झालं होतं? अख्खा मागचा राजवाडा जळून गेला ना रे. त्यामध्ये तर किती धन होतं, किती प्रॉपर्टी त्यामध्ये सगळी ठेवलेली होती, आणि तो अख्खा वाडा जळून गेला. तू आता सांगतोयस की राजेसाहेब राजेसाहेब एवढा टाइम लावत असतात का? सेवेकरी म्हणतो की राजेसाहेब तुम्हीच तर गायनाचा विषय, तुम्हीच तर सगळं गायनामध्ये बोलायला लावलं होतं ना, त्यामध्ये माझं काय चुकलं? विठाला 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 विठाला. मला सांगायचं एवढं की राजेसाहेबाने जर गायनाचा सगळ्यांनी गायनच करायचं हा नियम काढला नसता तर राजाची तेवढी प्रॉपर्टी, सगळं जे आयुष्यभराची मेहनत, त्यांच्या कित्येक पूर्वजांपासून ती जमा केलेली मेहनत होती, ती सगळी जळाली असती का? हो तर नाही. मला सांगायचं एवढंच काय की आपण जर चुकीचा विचार केला तर असे संकट आपल्यावरती येतात. विठ्ठला विठ्ठला. पण चांगला विचार करणं फार महत्वाचं आहे. चांगला विचार कोणी केला हो? ज्याच्याकडे काहीच नाही, घरामध्ये बायकोला घालण्यासाठी साडी सुद्धा नाही, बायको खूप अप्सरापेक्षाही सुंदर, पण त्या बायकोला घालण्यासाठी साडी नाही, तिला नटवण्यासाठी घरामध्ये अलंकार नाहीत, घर नाहीये, घर झोपडी आहे, पाऊस जर आला तर सगळं पाणी घरामध्ये येतंय, स्वतःचा व्यवसाय नाव चालवू नये, घरामध्ये काहीच धन दौलत नाही, पण निष्ठा आहे, नीती चांगली आहे, घरामध्ये काहीच नाही, असं असणार केवट. रामायणातील हा प्रसंग तर माहित असेल सर्वांना की केवट त्याने चांगला विचार केला. कसा विचार केला? कसा विचार केल्याच्या नंतर तुम्ही भवसागरातून तरुण जातात. तर पहा, ज्यावेळेस केवट नदी किनारी ज्यावेळेस बसलेली असायचे त्यावेळेस वनामध्ये जाण्याकरिता प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण भैया निघाले होते. त्यावेळेस केवटाने खाली मान घालून बसलेला होता. केवट खाली मान घालून बसलेला असताना देव म्हणतात की का रे, आम्हाला त्या पलीकडं नदीच्या पलीकडे नेऊन सोडशील का? म्हणे सध्या माझा मूड चांगला नाही, म्हणजे सध्या मी त्या स्थितीमध्ये नाही, मला तिकडे जाण्याची इच्छाच नाही. अरे आम्हाला तिकडे खूप मोठा प्रवास करायचा आहे, तू ना आम्हाला तिथपर्यंत नेऊन सोड. तुम्ही कोण आहात? मी राम आहे, अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्र आहे मी. असं म्हटल्या केवटाच्या चेहऱ्यावरती खूप हसू आलं, मन प्रसन्न झालं. देव कधी कधी एकटेच फिरायला जातात, पण त्यावेळेस सोबत सीतामाता सुद्धा होत्या, लक्ष्मण भैया सुद्धा होते, आणि देव त्या केवटाला सांगतात की अरे आम्हाला त्या पलीकडे जायचंय, तुम्ही परमात्मा आहात,
तुम्ही या जगाचा मालक आहात. अरे तुला कोण म्हटलं मी या जगाचा मालक आहे? सांगू सांगू देवा, ज्यावेळेस तुमचा जन्म झाला ना, ज्यावेळेस तुमचा जन्म झाला त्यावेळेस ह्याच नावेमध्ये मी कित्येक साधू संतांना या नावेतून पलीकडे सोडलं होतं, तिकडून इकडं आणून सोडलं होतं. त्यावेळेस ते चर्चा करत असायचे की अयोध्या नगरीमध्ये भगवान परमात्म्याने अवतार घेतलाय आणि तुम्ही ते भगवान परमात्मा आहात. माझी एकच इच्छा आहे, तुम्ही काय करा, मला तुमचे चरण पाण्याने धुवू द्या. देव म्हणतात नको नको, चरण पाण्याने धुवू नकोस. पण सांगितलं नाही देवा, माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे की तुम्ही तुमचे चरण मला त्या पाण्याने धुवू दिले पाहिजेत. देव म्हणतात बरं माझे पाय तू पाण्याने धुवू. पण देव म्हणतात की केवटा, अरे तू या नावेमध्ये तिकडून इकडं आम्हाला आणून सोडलंस, त्यासाठी तू काय घेतोस? हे बघा देवा, तुम्ही मला मिळालात हेच माझ्यासाठी खूप आहे. मला तुम्ही प्राप्त झालात, या भवसागरातून तरुण नेलं तुम्ही मला, मी तुम्हाला तिथून इथपर्यंत घेऊन आलो. हा जो भवसागर आहे नदीसारखा, त्यातून तुम्ही मला पार केलं, मला तुमची प्राप्ती झाली, हेच माझ्यासाठी खूप आहे. पण सीतामाता म्हणतात की नाही स्वामी, काहीतरी दिलं पाहिजे. सीतामातेने आपल्या हातातली अंगठी काढून प्रभू रामचंद्रांच्या हातात ठेवली आणि हातात ठेवल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी ती अंगठी केवटाच्या हातामध्ये दिली. केवट म्हणतो देवा, या सोन्याच्या तुकड्यासाठी तुम्ही मला असं करू नका, मला तुमची प्राप्ती झाली, माझ्यासाठी हेच आहे. या भवसागरातून तुम्ही मला तरुण नेलं, पण याच्यासाठी अजून काय करायचंय? कशासाठी भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची? कशासाठी या भवसागरातून तरुण जायचंय? का जायचंय? तर अभंगाचं द्वितीय चरण. नाशिवंत देह जाणार सकळ, हो नाशिवंत देह जाणार सकळ, 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 हो नाशिवंत देह जाणार सकळ, हो आयुष्यात कर्तव्यधान, आयुष्यात कर्तव्यधान, आयुष्यात कर्तव्यधान, आयुष्यात नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. केवटाची नीती जर चांगली नसती आणि केवटाने प्रत्येकाविषयी जर वाईट विचार केला असता तर त्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली असती का हो? तर नाही. भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली आणि नाशिवंत देह जाणार सकळ, क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. त्या काळाच्या जबड्यामध्ये त्या केवटाचंही आयुष्य होतं, पण नाही, त्याने विचार चांगला केला, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, भगवान परमात्म्याला क्षणाक्षणाला आठवलं. का? माहीत नव्हतं
देव कोण, काय देव काहीच माहीत नव्हतं. फक्त साधू संतांनी केलेली स्तुती ऐकली होती, त्याच्यावरून कळालं की तो जगाचा बाप आहे. म्हणून साधू संतांच्या संगतीमध्ये गेलेला एवढा चांगला फायदा आहे. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देव जाणारा सकाळ, नाशिवंत देव जाणारा सकाळ. करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देव जाणारा सकाळ, नाशिवंत देव जाणारा संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. जर आपण संतांच्या संगतीमध्ये गेलो तर त्या परमात्म्याची प्राप्ती व्हायला उशीर लागत नाही. तसं तर देव आणि संत एकच आहेत, फक्त निमित्त आहे ते. देवते संत, देवते संत, निमित्त ते प्रतिमा. फक्त प्रतिमा शरीर दाखवलेलं आहे आपल्याला, तसं संत आणि देव एकच आहेत. पण संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं तर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. पण त्या संतांच्या संगतीमध्ये जाण्यासाठीच आपल्याला काय करायचंय, संत समागमी धरावी आवडी. आपण जर मनामध्ये आवडच ठेवली नाही, चला दररोजच उठायचं, शेतामध्ये जायचं, काम करायचं, घरी यायचं, दररोजचं जर हेच ठरवलं तुम्ही, तर तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलात तरी तुमची भगवान परमात्म्याची तुम्हाला प्राप्ती होणार आहे का? नाही. का? कारण तुमच्या मनामध्ये विचार तसा नाही ना. जर तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलात तर तुम्हाला काय होईल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. तातडी गडबड काय करायची, ते परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची गडबड करायची. परमार्थ, परम अर्थ. परम म्हणजे भगवंत आणि अर्थ म्हणजे पैसा. अर्थ म्हणजे धन, धन म्हणजे पैसा. मग ज्याच्याजवळ अर्थ आहे त्याच व्यक्तीला जीवनामध्ये पण अर्थ आहे, म्हणजे परमार्थ. काय करायचे आणि अर्थ म्हणजे फक्त पैसा, धन हेच मिळवणं नाही, तर भगवान परमात्म्याला सुद्धा मिळवणं म्हणजे धन मिळवणं आहे. म्हणून करावी तातडी परमार्थाची. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं हे निश्चित आहे. आपण एखाद्या वाईटाच्या संगतीमध्ये जा, आपणही त्याच संगतीला लागतो आणि आपलं कल्याण होत नाही, आपला उद्धार होत नाही. पण संतांची एका क्षणाची संगत लावू द्या, काय होतं तर आपण त्या भगवान परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होत असते. अर्धक्षण घडता संताचे संगती, अर्धक्षण घडता संताचे संगती. अर्धक्षण घडता संताची संगती, तिने होय शांती महत पापा. अर्धक्षणाच्या संगतीमुळे काय होतं तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. पण कोणाच्या अर्धक्षणाच्या संगतीमुळे? तुमच्या, माझ्या नाही, तर साधू संतांच्या संगतीमुळे. संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. तेच तुकाराम महाराज काय सांगतात अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये,
तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे जोरदार टाळी झाली पाहिजे, जोरदार. अजून जोरात, अजून जोरात. जेवण केलं नाही का, अजून जोरात. सगळे जरी झोपलात का नाही ना, मग टाळ्या का वाजवी नाहीत. एकदा वाजवा बरं परत. किती किती वाजतात बघते मी पण. वा वा छान.
अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळसा. सिंधू म्हणजे सागर आणि भव म्हणजे संसार. पण संसार फक्त लग्न झाल्यापासूनचा मरेपर्यंतचा हा संसार नसतो बरं का. संसाराची दुसरी सुद्धा व्याख्या आहे की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जी कार्य केली जातात ना त्याला सुद्धा संसार म्हणलं जातं. मग या भवसागरातून तरुण जाण्यासाठी तुम्ही काय करायचं ते क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. कारण का हा देह पुन्हा पुन्हा नाही. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. त्यामुळे काय करा तुम्ही सावधान राहा. कारण हे जे आपला हा जो नरदेह आहे ना हे जे आयुष्य आहे ना हे एक ना एक दिवस ते कसं होत चालले घटत चालले. रामदास स्वामींचा खूप सुंदर अभंग आहे. तेवढा अभंग घेते आणि सेवेला विराम देते की रामदास स्वामी म्हणतात की सावधान. सावधान शब्द सगळ्यांनी ऐकलाय ना. काहींच्या डोक्यावर सुद्धा पडलाय. पण ज्यावेळेस डोक्यावर पडत असतो ना सावधान शब्द कानावर ऐकू येत असतो ना त्यावेळेस सगळे बेसावध असतात. बरोबर आहे ना. त्यावेळेस सगळे बेसावध असतात. पण रामदास स्वामी महाराज खूप सुंदर म्हणतात 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान. सावधान वाचे वदा नारायण. सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती. 30 वर्षात काय होतं. 30 वर्षात लग्न होतं लेकरं होतात. ते लेकरं आपल्या पाठीमाग बरोबर आहे ना. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती. वस लागे पाठी मग तो कैसा परमार्थी. सावधान सावधान 40 वर्ष झाली डोळ्या 40 आली. 40 वर्षाला काय होतं चष्मा लागतो. चष्मा बरोबर आहे ना. 40 वर्ष झाली डोळ्या 40 आली. कैसे दूर आणि जवळी कैसे दूर आणि जवळी. सावधान वाचे वदा नारायण. सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती त्यासी माथा म्हणती. सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्ष होती मग हात आली काठी. हो 60 वर्ष होती मग हात आली काठी. त्यासी हसती कारटी मग तो कैसा परमार्थी. सावधान वाचे वदा नारायण. सावधान 60 वर्षात काय होतं. 60 वर्ष झाल्यावर हातामध्ये काठी येते. वसवस पाठी लागते. पोरं तुम्हाला हसतात 60 वर्ष झाल्याच्या नंतर. 60ची बुद्धी नाटी मग हात आली काठी. 60ची बुद्धी नाटी मग हात आली काठी. त्यासी हसती कारटी मग तो कैसा परमार्थी. सावधान वाचे वदा नारायण. सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना उतल्याने बसवेना. बसल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना. सावधान वाचे वदा नारायण. सावधान वाचे वदा नारायण. 70 वर्ष झाल्याच्या नंतर 80 वर्ष. 4 20 मिळून 80. हो 4 20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. 4 20 मिळून 80 मग तो झाला अपयशी.
फुटत नाही बघा तोंडातून, बरोबर आहे ना? आता वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध, सावध सावधान, वाचे वदनारायण, सावध सावधान, वाचे वदनारायण. एक शतक पूर्ण झाला, वा 100 वर्ष, 90 झाल्यावर 100ची रचना. एक शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान, वाचे वदनारायण, सावध सावधान, वाचे वदनारायण. 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आपण सावध होतो, पण नाही. आता सध्या सगळ्यांचं वय सावध होण्याचं आहे, तर काय व्हा तुम्ही सावध व्हा आणि काय करा, त्या भगवान परमात्म्याचा क्षणाक्षणाला विचार करा. संत समागमी धरावी, आवडी करावी तातडी परमार्थाची. जीवनामध्ये आलात थोडी तरी संतांची, मोठे मोठे जे महाराज लोक आहेत त्यांची संगत लाभू द्या आणि स्वतःच्या जीवनाचा तुम्ही उद्धार करून घ्या. तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरून राहो. हा जो या डोळ्यामध्ये जो धूर आहे ना, की संसार सगळं माझं, हे सगळं काहीच नसतं बरं का आपलं. फक्त हा भ्रम असतो की सगळं आपलं आहे. पण ते काय करा, तुम्ही ते सगळं दूर करा आणि त्या क्षणाक्षणाला भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. विठोबा कुमाई, शोभा हरी विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, ज्ञानदेव तुकाराम धन्यवाद भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भगवान बाबा की जय, और भाई सब संतन की जय. सेवेला विराम देण्याची वेळ आलेली आहे. माझ्या अल्पबुद्धीने जसा अभंग सोडवता येईल, जशा प्रकारे माझ्या बुद्धीने अभंगाचा भावार्थ सांगता येईल, तशा प्रकारे मी तुम्हा सर्वांना अभंगाचा भावार्थ सांगितला आहे. ती बुद्धी तर खरं तर माझी नाही. जेवढं काही चांगलं असेल ते भगवान परमात्म्याने माझ्या बुद्धीमध्ये टाकलं. जे काही चुकून शब्द गेले असतील, कोणाच्या मनाला लागले असतील, तर खरंच मला माफ करा. एक मुलगी म्हणून क्षमस्व असावी. सुरुवातीला कीर्तनाची सुरुवात करताना एक खूप मोठं नाव विसरलं होतं की अतुल्य महाराष्ट्र न्यूज. तुम्ही आज माझं इथं कीर्तन झालंय ना, उद्या परवा 1 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर तुम्ही माझं कीर्तन आज या ठिकाणी झालेलं तुम्ही पाहू शकता. खरंच त्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दादा मला माफ करा की मी तुमचं सुरुवातीला नाव विसरून गेले. आणि सिस्टीम हे बघा, झाड नाही उभं राहिलं तरी झाडाचं रोपट तर लावण्याचा प्रयत्न आपण केलाय ना सगळ्यांनी. ओमकार दादा ना, हा नाही, गावामधल्या कार्यक्रमाचा पण झाड नाही तर रोपट लावण्याचा तरी प्रयत्न अनंत महाराजांनी केला. आणि माझे बंधू असणारे ॲक्टोपॅड वादक, आज तो माझ्यापेक्षाही 70 पट जास्त कार्यक्रम त्याचे असतात बाहेर. माझ्यापेक्षा सुद्धा जास्त बरं का दादा, माझ्यापेक्षा जास्त 70 पट कार्यक्रम तो बाहेर करतो. माझे तरी 7-8 जिल्ह्यामध्ये कीर्तन झाले असतील, पण त्याने 16 जिल्ह्यांमध्ये ॲक्टोपॅड वाजवलाय. 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये त्याने ॲक्टोपॅड वाजवलाय. तो सुद्धा आपल्या गावाचं नाव लौकिक करण्यामध्ये सहभागी झालेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा मी भगवान परमात्म्याला प्रार्थना करते की त्याने जे काम हाती घेतलेलं आहे तो सुद्धा एक दिवस महाराष्ट्रामध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही. तसं त्याच्या पाठीशी भगवान परमात्मा, तसे माझे आई वडील सर्व गावकर, पण त्याने सुद्धा त्याच्या प्रारब्धाने सुद्धा तो खूप मोठा व्हावा ही देवाच्या चरणी प्रार्थना करते. खूप सुंदर माझ्या कीर्तनामध्ये गायनाची साथ दिली आपले गोपाल महाराज आणि राम महाराज. मी ह्यांना पाहिलंच नव्हतं, पहिल्यांदा तुमच्या मागं होते, ते दिसलेच नाही मला. गणेश महाराज सारडगावकर ते
ते तिथून इथं आलेत गायन करण्यासाठी. ते सुद्धा माझ्या कीर्तनामध्ये होते. मला माफ करा, मला तुम्ही सुरुवातीला दिसलेच नाहीत, त्याच्यामुळे मी नाव घेतलं नाही. तसं समर्पित करते, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली ज्यांनी असे असणारे आपले कृष्णादादा खांडगे, ते सुद्धा नगरवरून इथं आलेत. आणि बरड माणिक महाराज गरड गरड महाराज गुरुजी, ते सुद्धा कीर्तनासाठी मृदुंगाची साथ देण्यासाठी उपस्थित. ज्ञानदेव तुकाराम झाली समाधान तुमचे धरिले चरण. उठावेचे मनावेचे झाले नारायण. गुरुवारी कल्पना येते सापडले केने. आता उठावेचे मनावेचे झाले नारायण. कामने भोग केला निवारीला लाग. आता उठावेचे मनावेचे झाले नारायण. करुणी आरती चक्र पाणी उवाळते. अज पुरेने नवके वंदे काळाची. पहाऊ सकळा पुण्यवंत तुम्ही वा. पुरेने नवके वंदे काळाची. आरती तुकावाही टाळी होता धन्य जवळी. पुरेने नवके वंदे काळाची. प्रेमच प्रेम आरती गोविंदाची गोवाळती. धन्य देवोचन नित्य प्रति अवलोकन. काळा पुराणी मुगा उवाळती परमानंद. धन्य देवोचन नित्य प्रति अवलोकन. रामामणी केशवासी दोन्ही राहिलो धन्य देवोचन नित्य प्रति अवलोकन. युगे 28 विटेवरी तुळसी माळ पितांबर देव भगवान भेट देवी हनुमंत देव पांडुरंगा माई वल्लवराईचा वल्लभ पायी लगा देव आषाढ कार्तिकी भजन चंद्रभागे माझे नाचणी दर्शने माते दयावर मूर्ती केशवाचे नाम पाय वाळती. देव पांडुरंगा माई वल्लवराईचा वल्लभ पायी लगा देव. आरती ज्ञान राजा महाकेवल तुझा ज्योती साधू संत मनोवेला माझा आरती ज्ञान राजा. आलोपले ज्ञान योगी राज्य कोणी अवतार पांडुरंगा. आरती ज्ञान राजा महाकेवल तुझा ज्योती साधू संत मनोविद्या माझा आरती ज्ञान राजा. हा प्रगट विश्वाप्रमात गेले रामजनार्दनी पायी टकच ठेवले आरती ज्ञान राजा महाकेवल तुझा ज्योती साधू संत मनोवेला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरुनामा सुधान मूर्ती रामा आरती तुकाराम. राघवे सागरा पाय शान चालले शतको बाजे आपण रचले आरती तुकाराम. स्वामी सद्गुरुनामा सुधान मूर्ती रामा आरती तुकाराम. ब्रह्मा सुखाचे आले मन रामेश्वरी त्यांनी मस्तक ठेवले आरती तुकाराम. स्वामी सद्गुरुनामा सुधान मूर्ती रामा आरती तुकाराम. घालिंग लुटांगण लिंगनानंद भोजन भाविवाळी विठ्ठल रुक्माय ठोपा रुक्माय रुक्माय ठोपा विठ्ठल रुक्माय ठोपा रुक्माय हे चिवावी माझ्या जन्मो जन्मे तुझा दास. पंढरीचा वारकरी